बघा 1/12 याला आपण कसं लिहू शकतो, 1/3 गुणिले 4 अशा प्रकारे लिहू शकतो. त्यानंतर 1/3 वजा 1/4 असं सुद्धा आपण लिहू शकतो. कारण बघा 4 4 वजा 3 3 छेद काय 12 म्हणजे 1/12 येईल. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा आपण याला लिहू शकतो. मग त्याचप्रमाणे 1/20 ला सुद्धा आपण काय लिहू शकतो, 1/4 वजा 1/5 अशा प्रकारे लिहू शकतो. आणि हे मायनसचे 1/4 आणि प्लसचे 1/4 कटून जातील. त्याचप्रमाणे 1/5 मायनसचे एकदा येतील आणि प्लसचे एकदा येतील, ते सुद्धा कटून जातील. आणि शेवटच्या याच्यामध्ये काय येईल बघा, 1/9 वजा 1/10 हे 1/9 सुद्धा कटून जातील मित्रांनो. आणि शेवटी काय राहील, 1/10 राहील. म्हणजे 1/3 पहिल्यातलं राहिलेलं वजा शेवटच्या मधलं 1/10 काय येईल, 10 1 10 वजा 3 1 3 3 गुणिले 10 30 म्हणजे उत्तर काय आलं, 7/30. हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. एका सेकंदामध्ये. आवडलं तर लाईक करा.